नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण ISM डाउनलोड कसा करायचा आणि ISM इन्स्टॉल कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. ओके, टेलिग्राम चॅनल तुम्ही अगोदर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते की जेणेकरून तुम्हाला जॉईन करायला सोपं जाईल. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला जे काही आहे मी पिन करून ठेवलेला आहे. ISM 6.2 हा जो काही सॉफ्टवेअर आहे तो मी पिन करून ठेवलेला आहे. तो तुम्ही काय करून घ्या, तुमची जी काही मशीन आहे त्यामध्ये डाउनलोड करून घ्या. ओके, तुम्हाला शोधायला काही कठीण नाही जाणार आहे कारण इथेच वरच मी ते पिन केलेलं आहे. ओके, डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर असा ISMचा झिप फोल्डर जो काही आहे तो तुमच्यासमोर ओपन होईल. मग काय करायचं आहे, त्यावर राईट क्लिक करायचे आणि राईट क्लिक केल्यानंतर त्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. ओके, एक्स्ट्रॅक्ट केलं. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्णपणे एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुमच्यासमोर एक फोल्डर क्रिएट होईल आणि तो जो काही फोल्डर जो आहे तो त्याच्यामधून तुम्हाला जो काही आहे तो ISM तुमच्या मशीनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे. ओके, कशा पद्धतीने, आता बघा इथे ISM 6.2 हा फोल्डर तयार झालेला आहे. मी डबल क्लिक केली, पुन्हा त्याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर पुन्हा इथे सुद्धा आहे, त्याच्यावर डबल क्लिक करायचे, पुन्हा मी इथे डबल क्लिक केली. यामध्ये असलेल्या कुठल्याही फोल्डरला किंवा कुठल्याही पॉईंटला तुम्ही म्हणजे हात नाही लावायचे किंवा त्यावर क्लिक नाही करायचं आहे. ते जसंच्या तसंच राहू द्या. तुम्हाला फक्त कुठे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इथे हा तुम्हाला सेटअप दिसत असेल, setup.exe ही जी काही फाईल आहे ज्याच्यासमोर ॲप्लिकेशन असं लिहिलेलं आहे त्यावर तुम्हाला काय करायचे आहे, क्लिक करायची आहे. त्यावर तुम्हाला राईट क्लिक करायचे. राईट क्लिक केल्यानंतर रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर करायचे. ओके, आणि हे बघा आपल्या मशीनमध्ये जो काही सॉफ्टवेअर आहे तो इन्स्टॉल व्हायला काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. मी याला मिनिमाइज करते. इथे तुम्हाला तो विचारणार, यस करायचं आहे. यस केल्यानंतर आता माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे. ओके, मी तुम्हाला दाखवते. हे बघा माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ते करते. तुम्ही जेव्हा नवीन पद्धतीने इन्स्टॉल करणार तर तुम्हाला हे असं काही ऑप्शन येणार नाही. तर आता इथे मला दोन ऑप्शन्स आलेत, एक्झिस्ट सेटअप म्हणजे सेटअप बंद करून टाका किंवा अनइन्स्टॉल ओल्डर कॉपी. तर मी काय करते, अनइन्स्टॉल ओल्डर कॉपी, ओल्डर नाही आहे ही न्यूच आहे, पण तो असं बोलतो की अनइन्स्टॉल ओल्डर कॉपी आणि मग नवीन कॉपी तुम्ही इन्स्टॉल करा. तर मग मी काय करते, यस करते. यस केल्यानंतर पुन्हा तो काय करणार, अगोदरचा आहे ते मला अनइन्स्टॉल करेल आणि नव्याने जे काही आहे तो मला सॉफ्टवेअर जो आहे तो पुन्हा इन्स्टॉल करून देईल. तुम्हाला फक्त नेक्स्ट 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 करत जायचं आहे, वेगळं काहीही नाही. इन्स्टॉल करणं खूप सोपं आहे, काहीही कठीण नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आता बघा पूर्णपणे माझं इन्स्टॉल झालेलं आहे आणि त्याने काय विचारलेलं आहे मला, आय वॉन्ट टू रिस्टार्ट माय कम्प्युटर नाव, म्हणजे आता मला लगेच माझं कम्प्युटर रिस्टार्ट करायचं आहे की तर नाही, कारण मी आता रिस्टार्ट केला तर माझं कम्प्युटर जो आहे बंद होईल आणि तुम्हाला मला व्हिडिओ बनवून दाखवता येणार नाही आहे. मग मी काय करते, आय विल रिस्टार्ट माय कम्प्युटर लेटर. ओके, मी यावर क्लिक केलं आणि काय केलं, मी फिनिश केलेलं आहे. फिनिश केल्यानंतर आपल्या डेस्कटॉपवर जो आहे तो ISMचा जो काही आहे तो जो काही लोगो आहे तो येऊन जाणार. आता माझ्या बाबतीत काय झालेलं आहे, पहिले त्याने काय केलं, माझा ISM पूर्णपणे अनइन्स्टॉल करून टाकलेला आहे. ओके, आता मी परत नव्याने काय करणार आहे, इन्स्टॉल करेल आणि मग आता बघा मगाशी इथे ISMचा लोगो दिसत होता की नाही, आता तो दिसत नाही. मग आता मी परत नव्याने ते काय करणार, इन्स्टॉल करणार. मग मी परत त्याच्यावर क्लिक केली. क्लिक केल्यानंतर पुन्हा मग मी इथे क्लिक केलं, पुन्हा इथे क्लिक केलं आणि हा जो सेटअप आहे यावर सिलेक्ट केलं, राईट क्लिक केली आणि रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर केलं. ओके, सेम प्रोसिजर आहे. आणि जर तुम्हाला अनइन्स्टॉल जर करायचं असेल तर तुम्हाला माहिती असेल कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन आपल्याला काय करावं लागतो, ISM जो आहे तो अनइन्स्टॉल करावा लागतो. सेम आता जसं मी करते तशीच तुम्हाला स्क्रीन येणार आहे, अगोदरची तुम्हाला येणार नाही कारण तुमच्या मशीनमध्ये ISM आहेच नाही आहे. ओके, तर मग मी एसवर क्लिक करणार, पुन्हा मी नेक्स्टवर क्लिक करणार, पुन्हा मी नेक्स्टवर क्लिक करणार. इथे युजर नेम म्हणजे तुमच्या कम्प्युटरचं जे काही नाव असेल ते, तुम्हाला कंपनीचं नाव वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकता. मी हे माझ्या क्लासचं नाव टाकलेलं आहे. पुन्हा नेक्स्ट करायचं आहे, पुन्हा नेक्स्ट करायचे आणि पुन्हा नेक्स्ट करायचे की इन्स्टॉल व्हायला काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. खूप सोपं आहे, मी पुन्हा सांगेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करत असता तर इन्स्टॉल करत असताना कोणताही वेगळा ॲप ओपन करायचा नाही आहे तुम्हाला किंवा कुठेही क्लिक करायची नाही आहे.
हे मात्र कायम लक्षात ठेवा, जे इन्स्टॉलेशन होत आहे ते प्रॉपर इन्स्टॉल होऊ द्या. कारण जर तुम्ही मध्येच कुठेतरी कोणतं तरी सॉफ्टवेअर वगैरे किंवा कोणतं तरी ॲप वगैरे ओपन करता किंवा कुठेतरी रिफ्रेश वगैरे करण्याचा प्रयत्न वगैरे करता तर मग प्रॉब्लेम काय होतो, हा जो सॉफ्टवेअर आहे तो तुमच्या कम्प्युटरमध्ये त्याच्या फाईल्स ज्या आहेत त्या व्यवस्थित इन्स्टॉल होत नाही आणि इन्स्टॉलेशन व्यवस्थित न झाल्यामुळे तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही मराठी टायपिंग वर्डमध्ये टाईप करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला जे काही आहे ते वेगवेगळ्या अडचणी येतात. त्या अडचणीची रिलेटेडसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देणारच आहे. हे व्हिडिओ झाल्यानंतर एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत, की जसं उदाहरणार्थ वर्डमध्ये टाईप करत असताना ISMमध्ये काही सेटिंग्स तुम्हाला करणं गरजेचे असतात. नाहीतर मग प्रॉब्लेम काय होतो, विलांटी वगैरे चुकीची येते. पहिली विलांटी दिली तर मग तो शब्द कुठेतरी पुढे निघून वगैरे जातो. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात. हे बघा, ISM सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे. मग मी ओके करणार. ओके केल्यानंतर हे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन येते, ती क्लोज करायची आहे. तुम्हाला काही गरज नाही. पुन्हा ही सुद्धा आपल्याला काय करायची, क्लोज करायची. पुन्हा बघा, मला मेसेज आलेला आहे, तर मी आता सध्या त्याला रिस्टार्ट नाही करत आहे, मी नंतर रिस्टार्ट करेल. आणि मग काय करायचं आहे, फिनिश. ओके, फिनिश झाल्यानंतर हा बघा तुमच्यासमोर डेस्कटॉपवर आपल्याला दिसत असेल आपला ISM V6 जो आहे तो आपला इन्स्टॉल झालेला आहे. आता चालू कसं करायचं, तर याच्यावर डबल क्लिक करायची. मराठी टाईप करत असताना डबल क्लिक केली. डबल क्लिक केल्यानंतर यामध्ये तुमच्यासमोर ही एक विंडो येईल. यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल टाईपरायटर कस्टम हा जो ऑप्शन आहे तो, या टाईपरायटर कस्टमवर क्लिक करायचे. इथे 2 कीबोर्ड्स अवेलेबल असतात तर त्यामधून तुम्हाला सुरुवातीला घ्यायचे टाईपरायटर मराठी. रेमिंग्टन मराठी कधी घ्यायचे हे मी तुम्हाला सांगेन. ओके, सध्या फक्त टाईपरायटर मराठी घ्या, कारण याच्याशीच रिलेटेड मी तुम्हाला टायपिंगचे लेसन्स वगैरे देणार आहे. आणि जी तुमची GCC TBCची जी काही एक्झाम्स वगैरे असते ते टाईपरायटर मराठीवर तुम्हाला लेसन्स येतात आणि जो काही तुमचा पॅसेज असतो तो कशावर येतो, तुमचा रेमिंग्टन मराठीवर. रेमिंग्टन मराठीवर अजून कुठल्याही प्रकारचे लेसन्स कोणीही क्रिएट केलेले नाही आहेत. फक्त लेसन्स कशावर आहेत, टाईपरायटर मराठीवर. म्हणून प्रॅक्टिस टाईपरायटर मराठीवर करावी लागते. आणि जो काही पॅसेज असतो तो कशामध्ये प्रॅक्टिस करावं लागतं, रेमिंग्टन मराठीवर. ओके, तर मी तुमच्यासाठी जसं टाईपरायटर मराठीचे लेसन्स देणार आहेत तसे येणाऱ्या काही दिवसामध्ये मी तुमच्यासाठी रेमिंग्टन मराठीचे सुद्धा लेसन्स तुमच्यासाठी खास बनवणार आहे. तर तुम्हाला फक्त एकच करायचे, आपल्या चॅनलला फॉलो करत राहायचे, म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, की जेणेकरून याच्यापुढे येणारे जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचत राहील. ओके, मग आपण काय घेणार आहोत, टाईपरायटर मराठी. ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन करायचा असतो, स्क्रोल लॉक ऑन करायचा असतो. इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल बघा, स्क्रोल लॉक. ओके, पण आता हा इथे झालेला आहे, तुमच्या कीबोर्डमध्ये मात्र झालेला नाही आहे. मग कीबोर्डमध्ये तुमच्या नमलॉक, कॅप्स लॉक आणि स्क्रोल लॉक अशा लाईट्स असतात ते. ओके, तर स्क्रोल लॉक हे बटन तुम्हाला कीबोर्डमध्ये स्क्रोल लॉक हे बटन चालू करून तुम्हाला तो चालू करावा लागतो. स्क्रोल लॉक चालू केलं की हे बघा आता इथे चालू झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल हॅज बीन अनेबल. ओके, तो काय झाला, अनेबल झालेला आहे. पण काही काही जे कीबोर्ड्स असतात ते काही कीबोर्ड्स असतात त्यांच्यावर नॉर्मली स्क्रोल लॉक बटन जर प्रेस जर केलं तर तो होऊन जातो. पण उदाहरणार्थ डेलचा कीबोर्ड असतो, ज्या डेलच्या कीबोर्डवर स्क्रोल लॉक नुसतं बटन प्रेस करून तो होत नाही. मग तुम्हाला अल्ट आणि कंट्रोलच्या मध्ये FN ही नावाची एक कीज असते, ती की आणि स्क्रोल लॉक असं सोबत प्रेस करून तुम्हाला काय करायचं असतं, स्क्रोल लॉक जो आहे तो ऑन करायचा असतो. आणि समजा लॅपटॉपवर जर करत जर असणार तर मग कसं करणार, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला लॅपटॉपवर, कारण स्क्रोल लॉक चालत नाही लॅपटॉपमध्ये, मग काय करायचं, तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला सर्च करायचे ऑनस्क्रीन कीबोर्ड. प्रत्येकाकडे असतं हे, असं काही वेगळं याच्यासाठी तुम्हाला डाउनलोड करायची गरज नसते. आणि आता बघा, आता मी स्क्रोल लॉक ऑन केलेला आहे ना, म्हणून इथे दिसते. मी बंद केला, हे तुम्ही इथूनही तुम्ही ऑन ऑफ करू शकता ऑनस्क्रीन कीबोर्डवरून. ओके, ह्याला मी बंद केलं. अशा पद्धतीने तुम्ही स्क्रोल लॉक काय करू शकता, ऑन ऑफ करायचे. आणि मग नंतर याला बंद करायचं नाही आहे, याला काय करायचे, मिनिमाइज करायचे. ओके, हे मी काय केलं, मिनिमाइज. आणि आता मी बघा नोटपॅड मी चालू करते, तुम्ही वर्डमध्ये पण करू शकता, असं काही नाही, सगळ्यामध्ये होणार ते. हे नोटपॅड चालू केलं आणि आता मी पहिला लेसन जो आहे तो याच्यामध्ये तुम्हाला टाईप करून दाखवते. बघा, मात्रा, त्यानंतर क, त्यानंतर विलांटी, त्यानंतर ह. ओके, आणि इकडे उजव्या हाताने श, अर्धा श, मग य, त्याच्यानंतर स आणि मग त्याच्यानंतर काना. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ISMचा वापर करू शकता. ओके, याच्यापुढे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे लेसन्स वगैरे देणारच आहे. तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, आणि जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि ISM सॉफ्टवेअर जर हवा जर असेल
तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला फ्रीमध्ये ते डाउनलोड करता येईल. धन्यवाद.